ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली दयानंद वाघमारे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती व तब्बल 1 महिना उलटूनही संबंधितावर कारवाई न झाल्याने नातेवाईकांनी आमरण उपोषण सुरू केले होते। या आमरण उपोषणास पॅन्थर नेते सुप्रिय भाऊ बनसोडे यांनी 21/1/2026 रोजीपासून पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होणार होते, परंतु आचारसंहितेचा सन्मान करत त्यांनी आंदोलनास स्थगिती दिली आहे। जवळजवळ 1 महिना झालेला आहे। ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दीपाली दयानंद वाघमारे हिचा संबंधित डॉक्टर असतील, येथील धीरज देशमुख असेल, नागरगोजे साहेब असतील, तसेच शुभांगी मॅडम असेल, पवार असतील, यांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली या ठिकाणी प्रसूतीसाठी आल्यानंतर तिचं सिझर करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तिच्या मणक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याबद्दल तिला झटके याय सुरू झाले आणि हलगर्जीपणा केल्यामुळे आणि या मृत्यूस कारणीभूत इथं संबंधित अधिकारी आहेत, पण याच्या मागे जे यांनी चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिलेलं नाही, यांचे प्रायव्हेट दवाखाने आहेत आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये यांना उपचार उपचारासाठी येथील संबंधित प्रायव्हेट दवाखाने यांच्या संबंधित लोकांशी असल्याने त्या दीपाली हिला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिलं नाही, तर जाणून बुजून तिला इंजेक्शन दिलं आणि तिची डिलिव्हरी सिझर करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात न करता प्रायव्हेट या ठिकाणी करण्यात यावं म्हणून इंजेक्शन दिल्यामुळे तिला झटके याय सुरू झाले आणि त्यांची परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे ते या ठिकाणी प्रायव्हेट दवाखान्यात जाऊ शकत नव्हते आणि त्यांना इथून रेफर करण्यात आलं लातूरला। जात असताना जवळजवळ शिरूरच्या चापोलीच्या मध्यभागी तिच्या कानातून रक्त येऊन तिचा मृत्यू झाला। तरी या प्रकरणाविषयी जवळजवळ 1 महिना समिती स्थापन करून कसल्याच पद्धतीची कारवाई अद्याप केली नाही, म्हणून दिनांक 17 पासून भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू आहे जवळजवळ 4 दिवस झाले आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून, या उपोषणाला समर्थन म्हणून उद्या दिनांक 21ला धरणे आंदोलन व्यापक प्रमाणात ठेवण्यात येत होतं आणि आम्ही दिलेले निवेदनही जवळजवळ दिनांक 13-14च्या तारखेला दिलं होतं आणि 15 नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती याची आचारसंहिता लागू झाली आणि शहरी भागात आचारसंहिता नसताना आता प्रशासकीय म्हणून संबंधित 100 फुटाच्या आत अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्यात येऊ नये, तरी आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशा पद्धतीचे पत्र आम्हाला दिल्याबद्दल आम्ही उद्याचा धरणे आंदोलन कार्यक्रम तूर्त स्थगित करत असून उद्या हे उपोषण चालूच राहणार आहे आणि उद्या चालून आम्ही उद्या निवेदन देणार आहोत की या ठिकाणी जर कोणी उपोषणार्थी मेलं तर त्याला या ठिकाणी खंदून आम्हाला या ठिकाणी पुरण्याची संधी देण्यात यावी, पुरण्यासाठी या ठिकाणी परवानगी देण्यात यावी म्हणून मागणी करणार आहोत। आणि या माध्यमातून जवळजवळ 4 दिवस झाले, उद्या 5 दिवस होणार आहेत। प्रशासकीय कसल्याच पद्धतीची समितीचा अहवाल येऊ द्या म्हणतात, जवळजवळ 1 महिना झाला म्हणून कसल्याच पद्धतीचं कारवाई होत नाही आणि हे उपोषण चालू राहणार आहे आणि उद्याचे धरणे आंदोलन कायदा सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून तूर्त आम्ही धरणे आंदोलन थांबित आहोत। उद्याचं या माध्यमातून उपोषणार्थी यांचं उपोषण चालू राहील आणि या माध्यमातून प्रशासन काय कारवाई करतं आणि कसल्या पद्धतीची ठोक भूमिका घेतं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू।